त्यांना सोबत का पप्पा तिकडं का करते तर मम्मी काय करते बाबा. काय करतो रे बाळा? ते काय चाललंय पापडाचं आता करायचंय, उडदाच्या पापडाचं मळायचं चाललंय पीठ, डाळ नीट करून. उडदाचे पापड आपण देतो ना, त्याच्यामुळे ते पापडाची तयारी करायची चालली आहे. पाऊस येतोय व्हायलाच अजून करत असते. पापड बनवायचे आज उडदाचं 5 किलोचं ऑर्डरचं आहे ते. बघ हाची दीदी काय करते बघ बरं. पाऊस झाला रात्री लय, त्याच्यामुळे लय धावपळ चालली या. काय सांगायचं. अगं इकडं हर्षी दीदी काय करते काय ना. काय करते? गवत काढते. ती गवत काढते. मम्मीचं काय पाठ माहिती. की आता स्वयंपाकाची तयारी चालली. स्वयंपाक झाले की आपलं पापड लाटाय बसायचे या. झालं मग पापड जरा लय यावेळेस पापडात जराशी चालले, धापळ चालली आहे. लग्न होतं ना बहिणीच्या पोरीचं, त्याच्यामुळे जरा पापडांचं ऑर्डर घ्यायच्या कमी केलत्या. 8-10 दिवस त्या ह्याच्यामध्येच होती, धावपळमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात. आता झालं लग्न, हे झालं आता हे आता सुरू केलं परत पापडाचं आपलं अजून फिरवून. 5 किलो पीठ मळून ठेवलं या. आता स्वयंपाकासाठी स्वयंपाक करायचा, बसायचं पापड लाटायला. कुठले आलाय आळंदीहून, परत फिरून शाळा भरते ना तर पोरांची. आहे का नाही रे तिला? पाऊस आम्हाला भरपूर पाऊस झालाय. म्हणजे पाऊस म्हणजे असा होतोय पाऊस म्हणायचं, पण आता ह्या पावसाचा उपयोग नाही काय झाला. लोणचं विकतात, त्यांच्याकडनं लोणचं सांगा काय कोणाला हात असलं लोणचं तर. आमच्याकडे असतं पापडाचं, गौरी त्यांच्याकडे असतं लोणचं. आणि हा तुम्ही म्हणता संदीप दादांना असं केलं तसं केलं, पण ऐका ना, संदीप जे आमचे भाचे आहेत ना, आम्ही कवाच त्यांच्या अजून म्हणजे हे केलं नाही. पण काय म्हणतात ना, भाचेच बहिणी कंस मामा आहे, मामा कंस मामा नाही. मामाचं कुणी आपापलीच बाजू घेतं, हे बरोबर आहे, मान्य आहे आम्हाला. बाजू आपापलीच घेतात, कुणी आपल्याला आपलंच म्हणतात की चांगले, दुसऱ्याचं म्हणतात ना कुणाचं ठेवावा झाकून दुसऱ्याचं बघावं आपण, असतं काम आहे हे. तसं संदीप चांगले पहिल्यापासून चांगलंच येतं, ती बेकार नाहीत, आम्ही म्हणत नाही ती बेकार आहेत म्हणून. पण त्यांनी सारी माणसं तोडीत आणल्यात व फक्त आपलीच आपल्याला राहून जातात, दुसरी परकी लोक काय कोणी येणार नाहीत कोणासाठी. रक्तातलंच रक्त एकामेकाला धावून जातं, दुसरं कोणी येतं का सांगा बरं. काय झालं तरी आता ती किती केलं तरी सक्का भाऊच या. त्या भावासाठी जरी एकामेकाला भाऊ धावून जाणार आहे, दुसरा कोणी येणार आहे का? त्याच्यामुळे ती एक भावाची का कशामुळे तोडणा झाली ते आम्हाला नाही माहिती, पण दोघं एकामेकाला वैरी झालेत, भाऊ भाऊ. पण तसं नाही व्हावं मी म्हणते. त्यासाठी मामा ही तुम्ही म्हणत होता सारखी समजून सांगायला जावा, मामा समजून सांगायला जावा. आम्ही गेलो त्या हिशोबानेच समजून सांगायसाठी गेलते. मामा मी तर गेलीच नाही, पण मामा गेलते, मला तर माहितीच नाही. मी गेली त्या दिवशी बांगड्या भरायला. आणि आता समजून सांगण्यामध्ये काय झालं, आता किती केलं तरी मामा मोठे येतं. मामाने 2 शब्द समजून सांगायला गेले तर थोडंसं काहीतरी त्यांनी
आरतुर काहीतरी बोलले असतात महागारी, मग काय 2 झापटे त्यांना लावले असतात मोठ्या माणसाच्या हिशोबाने. मग हा राग येण्याचं काहीच कारण नाही. का तर त्यांनी लहान धाकटे असल्यामुळे त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं, उरपाट महागारी बोलायला नव्हतं पाहिजे होतं. पण त्यांनी बोलले, त्यांना म्हणले, ती बहिणीच्या दारातच गेलते, ते म्हणले माझ्या दारात आलास का तू. असं आरतुर जर मामाशी बोलत असला भाचा, तर त्या मामाची काय किंमत राहणार आहे सांगा बरं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की मामा असा आहे, मामा तसा आहे, त्या गरीबाला असं अहो कुणीच कोणासाठी, कुणी सगळे आपापले कष्ट करतात आणि कष्टाचं फळ भेटतं शेवटी. त्यांना कष्टाचं फळ भेटलंय आता तर. त्यांनी मस्त बंगला उभा केलाय, त्यांच्या स्वप्नाचं घर बांधलंय त्यांनी. पण त्यांना कोण वाईट म्हणतच नाही, पण तीच वाईट आम्हा सगळ्यांना वाईट म्हणत चाललेत. त्यांना जे व्हिडिओ टाकायचे वाईट म्हणून आमच्यासाठी टाकून द्या की, आम्ही काय म्हणतो का त्यांना की वाईट आम्ही असं. अहो जितकं वाईट म्हणतात ना तितकं त्या माणसात चांगलं होत जातं, एवढं मात्र खरंय बरं का. जेवढे काय वाईट शिव्या श्राप द्यायचा असेल ते द्या, तुम्हाला आम्हाला द्यायचा असला तरी द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. पण फक्त एवढंच की कोणाचं वाईट चितू नाही, फक्त एवढं देवाला म्हणायचंय की त्याचं चांगलं व्हावं आणि त्याच्या मागं आपलं चांगलं व्हावं, बस एवढंच आपल्याला पाहिजे, दुसरं काहीच नाही.